आणि आता प्राईम टाइमची सुरुवात करूयात। आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाचा वणवा पेटवणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील सभेत पुन्हा एकदा छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे। सगळ्या दुनियेचं खातो महाराष्ट्र सदन खातो अशा शब्दात जरांगे पाटलांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आणलाय। खालच्या जातींना छगन भुजबळांमुळे आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय। तर 17 डिसेंबरला मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय। तसंच मुंबईमध्ये येण्याचा इशारा देखील त्यांनी दिला। घटनेच्या पदावर बसतो, सरकार सोबत राहतो आणि महापुरुषांच्या जाती काढणारा भारतातला सगळ्यात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ। अचानक भावांनो आमच्यावर हल्ला झाला, आमच्या आया बहिणीचे डोके फोडले। आमची पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे, तुम्ही आमच्या लोकांवर आता अन्याय केलाय, पुढच्या काळात आम्ही सहन नाही करणार। तुम्ही जर आम्हाला न्याय देणार असाल तर आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहेत, पण आमच्या लेकराचे मुर्दे पाडायला तुम्ही मागं पुढं बघणार नसाल तर आम्ही मुंबईत यायला मागं पुढं बघणार नाही। मी चालायला लागलो, दोन्ही कोटी मागं चलते ना लोक, दोन्ही कोटी मोकळे। ते आलेला शिष्टमंडळ सरकारच्या नारायण कुचे सुद्धा होता। मला हिंदू देणार, मी तुमच्याकडे येऊ का? मी तुमच्या व्यासपीठावर येऊन बसवतो, इकडून मराठे इकडून ते, मी मरायला लागलो मधीच ओबीसी, मला येऊन सांगतो आणि तिकडे ओबीसीच्या नेत्यापाशी काड्या लावतो, नाटकं शिकवतो। तुम्हाला हे गुन्हे मागं घ्यायला सुद्धा होतात, काडी लावायची गरज काय? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या आधी काय महाभारत झालं होतं ते आता समोर आलंय। राजीनाम्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटावर जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरून दोन्ही गटात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालाय। पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट का पडली या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे। अजित पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक गौप्यस्फोट केलेत। 1 मे रोजी शरद पवार राजीनामा देणार हे आधीच ठरलेलं होतं आणि ते फक्त चौघांनाच माहिती होतं। मात्र प्रत्यक्षात शरद पवारांनी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना बोलावून घेतलं। चव्हाण प्रतिष्ठानला काही कार्यकर्ते बोलावून राजीनामा परत घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करायला पवारांनी सांगितल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। मला एक सांगतायत तिथं एक सांगतायत असा खळबळजनक दावा अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये केला। मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो। आणि 1 मे होता, काहीतरी पुस्तकाचं प्रकाशन होतं नवीन, परंतु 1 मेला आम्ही अनेक जण कुठं कुठं झेंडावंदन वगैरे कार्यक्रम, कामगार दिन असतो आणि झेंडावंदन असतं, महाराष्ट्र दिन, म्हणून 2 तारखेला तो कार्यक्रम झाला। अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आम्ही 2 जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता, तर 15 दिवसांनी 17 जुलैला सगळ्या मंत्र्यांना त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानला कशाला बोलावलं असा थेट सवाल अजित पवारांनी उपस्थित केला। सगळं पूर्ववत करण्याबाबतचे निरोप यायचे आणि आम्हाला गाफील ठेवायचं का असा सवालही त्यांनी शरद पवारांना केलाय। पुण्यामध्ये 12 ऑगस्टला एका उद्योगपतीच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झालेली होती। तुमच्या निरोपानंतरच मी गेलो असं अजित पवारांनी स्पष्ट केलं। तर शरद पवार गटानंही अजित पवारांवर तिखट शब्दात हल्ला चढवलाय। ते काहीतरी चुकीचा आरोप करतायत। अजून आम्ही मी मुद्दामूनच बोलत नाहीये, पण माझ्या घरी अशी मीटिंग झालेली नाही आणि मी कोणालाही आंदोलन करायला सांगितलं नाही। असे विनाकारण त्यांनी चुकीचे आरोप करू नयेत असं मला वाटतं। राजीनाम्याच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेत तुम्हाला पवारांचा राजीनामा का हवा होता असा थेट सवाल अजित पवारांना विचारला। पण तुम्हाला शरद पवारांचा राजीनामा का हवा होता? आणि शरद पवार राजीनामा देणारे कोण? 35 वर्ष आम्ही आमची आयुष्य लावलेत ना त्यांच्यावर डावावर। महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांनी आपले आयुष्य त्यांच्या डावावर लावलेत। आम्हाला न विचारता शरद पवार राजीनामा देऊच कसे शकतात, हा आमचा पहिला प्रश्न होता।
आणि त्यांना कंपल्सरी मागे घेणं भागच होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलैला फूट पडली होती, पण ही फूट पडण्याची पायाभरणी 1 मे रोजीच झालेली होती हे आता स्पष्ट झालंय. पवारांचा राजीनामा आणि त्यानंतर राजीनामा परत घेण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादीतल्या एका गटानं महायुतीची वाट ठरलेली होती. एकंदरीतच अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांचे हादरे अजून काही दिवस बसणार असल्याचंच दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. सरकारमध्ये भाजप सोबत जा, मी राजीनामा देतो असं शरद पवारच म्हणाले होते. असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केलाय. भाजप सोबत जाण्याचा निर्णय सर्वांबरोबर चर्चा करून घेतला. दरम्यान शिरूर, सातारा, रायगड आणि बारामतीची जागा आपण लढवणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवारांच्या प्रत्येक सवालाला जितेंद्र आव्हाडांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलंय. आता काही करून 1 किंवा 2 आपत्त्यावर थांबलं पाहिजे. त्याच्याबद्दल कायदा करावा लागला तरी नरेंद्र मोदी साहेबांनी करावा. कुठल्या जातीनं, धर्मानी, पंथांनी कुणी काही सांगितलं नाही. देवानी काही सांगितलं नाही, अल्लांनी काही सांगितलं नाही की कितीही पैदास करा म्हणून. 1 किंवा 2 आपत्त्यावर नाही थांबलो तर काही वर्षांनी ह्या देशाचं अशी परिस्थिती निर्माण होईल, पाणी प्यायला राहणार नाही, इतर घराची व्यवस्था करता येणार नाही. 2 मुली झाल्या तरी माझ्या वंशाचा दिवा काही लावत नाही. मुली जास्त वंशाचा दिवा लावतात पण पोरं लावत नाही. वंशाचा दिवा आणि मुलं आणि मुली इथपर्यंत तुम्ही खाली घसरता. अहो, तुम्ही पवार नसतात तर बारामतीमधनं निवडून आला असतात का? वंशाचा दिवा, मी त्या घराण्याचा नाही, हा काय माझा दोष आहे का? अहो, तुमची पुण्य आहे की तुम्ही त्यांच्याच घरात जन्माला आलात. काहींनी मुद्दाम वरिष्ठ एकदा पावसात भिजले तसा ह्यांचाही जोडीदार पावसात भिजून त्याचे ते पांढरा शर्ट, ढिरी आली बाहेर, ती सगळं ते काय चाललंय, कशा करता चाललंय. आणि त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा मी तिथे गेलो. त्याला आठवतंय, नजीबला माहितीये. प्रत्येक वेळेस सगळ्यांना आधार देण्याचं काम केलं, कारण आपल्यात तशी हिंमत आहे. माझं निश्चितपणे धाडस आहे. पोट बाहेर आलं म्हणजे तुम्ही काय फुल फिट आहात की काय? हाय, पोट आलाय, पोट तेच काय मोठे. तुमच्याकडे काय सगळे बॉडी बिल्डर आहेत? वर्ल्ड कप म्हणजे सगळे एकदम वर्ल्ड कप वाले आहेत? काय बालिश भाषण करताय. पोट दिसतं, मांड्या दिसतात. बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. अजित पवारांनी बारामती लोकसभेसाठी तयारी करण्याचा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंसमोर अजित पवारांच्या उमेदवाराचं आव्हान असणार आहे. पाहूयात. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारण अजित पवार गट आता बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. कर्जत मधील पक्ष कार्यकर्ता शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना होणार आहे. आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा, बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड, ह्या तर आपण लढवणारच आहोत. गेल्या 3 टर्म पासून सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी लाखांचं लीड घेऊन विजय मिळवलाय. मात्र आगामी लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी पूर्वीसारखी सोपी राहणार नाही, कारण यावेळी अजित पवार गटाचं त्यांच्या समोर आव्हान असणार आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चाही काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती. तर जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या गोष्टीचा विचार केला जाईल असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी त्यावेळी केलं होतं. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटानं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती. आता
अजित पवारांनी बारामती लोकसभा लढवण्याविषयी आपल्या गटाची भूमिका जाहीर केली आहे. त्यावर शरद पवार गटानं सावध पवित्रा घेतलाय. असं कोणी कुठलीही निवडणुका लढवाव्यात लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्यासाठीच असतात. त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला करायचा? त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला? आणि आमची नावं कशाला घ्यायची? लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. सर्व राजकीय पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. अजित पवार गटानं त्यासाठी आता कंबर कसली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या बंडानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पण अजित पवारांच्या घोषणेनंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झालंय. मात्र बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मावळ लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत कलगीतुरा रंगलाय. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मावळमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवार समर्थकांकडून वारंवार बोललं जात आहे. तर मावळमधून लोकसभा खासदार श्रीरंग बारणेच होतील, चिंता करू नका असं म्हणत सामंतांनी अजित पवार समर्थकांना चिमटा काढलाय. त्यामुळे आगामी काळात जागा वाटप कसं होणार आणि मावळची जागा कुणाच्या पदरात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मध्ये आपल्या शिवसेनेचे विद्यमान खासदार असं असताना अजित पवार गटाकडून मावळच्या जागेवर क्लेम केलं जाते. पार्थ पवारांना उमेदवार म्हणून इथं पाहिलं जातं. कसं वाटतं? मावळचे खासदार हे आप्पासाहेब बारणेच असतील, त्याच्यामुळं त्यांनी पण चिंता करायची आवश्यकता नाही, तुम्ही पण करायची. 4 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि त्यानंतर पवार काका विरुद्ध पुतण्या असा राजकीय संघर्ष पेटला. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. एकीकडे अनिल देशमुख भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यास तयार होते असा दावा अजित पवारांनी केलाय, तर दुसरीकडे अनिल देशमुखांनी त्यांचा दावा खोडून काढलाय. काही बोटावर मोजणे इतके आमदार शरद पवारांसोबत उरलेत, पण त्यापैकी काही आमदार अजित पवार गटासोबत जाण्यास उत्सुक होते असा दावा अजित पवार गटाकडून वारंवार केला जातोय. अनिल देशमुख पण माझ्या बरोबरच होते. ह्या सगळ्या मीटिंगला ते हजर होते. त्यांनी सांगितलेलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं पाहिजे. भाजपने सांगितलं की तुमच्या मंत्रिमंडळाची यादी ज्यावेळेस गेली तर ते म्हणले की आम्हाला मधी आम्ही यांच्याबद्दल सभागृहात आणि बरीच ॲलिगेशन केलेली आहे आणि लगेच मंत्रिमंडळात आम्ही त्यांना घेतोय तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्याच्यामुळे त्यांना घेता येणार नाही. आता त्यांनी तसं सांगितल्यावर त्यांचं नाव कमी झालं. त्यांचं नाव कमी झालं की ते म्हणले मला मंत्री नाही तर मी तुमच्यावर नाही. मला सुद्धा मंत्री केलेले मला समजत नाही. मला तरी सांगितलं कोणतं खातं पाहिजे, जे खातं पाहिजे ते खातं तुम्हाला देऊ, पण तुम्ही आमच्या बरोबर नाही. एवढं मी त्याच्या आपल्या बापाला सोडून त्यांनी त्यांना तुमच्या बरोबर नाव नाही. 4 महिन्यांपूर्वी राज्यातील राजकीय समीकरण बदललं. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये देखील बंड झालं आणि अजित पवार भाजप शिवसेना युतीत सामील झाले. त्यावरून राजकारण रंगलं असतानाच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एक गौप्यस्फोट केलाय. 19 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती होता होता राहून गेल्याचा दावा पटेल यांनी केलाय. 16 करून 3 पक्षामध्ये आपण लोकसभाची निवडणूक लढायची आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना बरोबर सरकारमध्ये जायचं. हा आपण 2004 मध्ये नाही साहेब, म्हणून एक थोडा मला क्रेडिट द्या. ते तुम्हालाही माहित नसेल, माझ्या घरी घडलेली घटना आहे 2004ची. 2004 मध्ये माझ्या घरी जिथे आपण बसतो आपल्या ड्रॉइंग रूम मध्ये दिल्लीमध्ये, तिथे आम्ही प्रमोद महाजन साहेबांच्या बरोबर चर्चा केली. कोणाच्या म्हणण्यावर केली? अटल बिहारी वाजपेयी, ज्यांच्या आता त्यांनी आवाज काढला. गोपीनाथजी खुश होते त्यावेळेस, पण गोपीनाथजीला फार इन्व्हॉल्व नव्हतं केलं. प्रमोद महाजनला हे नव्हतं पाहिजे.
प्रमोद महाजनला वाटलं की माझ्या इम्पॉर्टन्स दिल्लीमध्ये जे आज मी निर्विवाद नेता महाराष्ट्राचा आहे आणि शरद पवार जर आमच्या बरोबर आले तो आमचे नेते श्रेष्ठी शरद पवारांची जास्त ऐकेल, माझी कमी ऐकेल, म्हणून त्यांनी बाळासाहेब ठाकरेला हे लीक करून दिली गोष्ट. बाळासाहेब ठाकरेंनी आडवे तिडवे काही स्टेटमेंट दिले आणि 2004 मध्ये ते होणारी युती आपली फिसकटली होती. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर होते. शिवसेना पक्षाच्या घटनेवरून आज दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवडी घटनेनुसार केली का असा सवाल उपस्थित झाला आणि या संदर्भात 2018 साली दुरुस्त करण्यात आलेली घटना ग्राह्य धरावी असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर 1999 ची घटना हीच पक्षाची घटना असून ती मान्य करण्याची मागणी शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आली. ठाकरे गटाकडे घटना दुरुस्ती करून निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं, मात्र या पत्राची सत्यप्रत ठाकरे गटाकडे नसल्याचं समोर आलं. यावर कोणती घटना ग्राह्य धरावी हा वाद जाणीवपूर्वक तयार केला जातोय, कारण हा पेच जून 2022 पूर्वी निर्माण झाला नसल्यानं 2018 चीच घटना ग्राह्य धरा असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. आज स्पीकर का टाइम बर्बाद हो गया. सुबह एप्लीकेशन फाइल किए, फिर एप्लीकेशन विड्रॉ किए. इतना बहस करने के बाद, इतना चिल्लाने के बाद फिर भी वो विड्रॉ कर लिए. उनका क्रॉस नहीं करेंगे. उनको एक दस्तावेज चाहिए था उनसे, एक दस्तावेज सिर्फ प्रोड्यूस करने के लिए, गवाह देने के लिए, गवाह बनने के लिए नहीं. मतलब ऐसे कि उनको हिम्मत नहीं है. उनके दस्तावेज है और दस्तावेज सिर्फ जिसने बनाया है उसके थ्रू वो साबित हो सकता है. यदि वो कोर्ट में नहीं आते हैं और विटनेस वो सबूत नहीं देते हैं उनके दस्तावेज पे, तो वो दस्तावेज हम तो कहेंगे कि फर्जी है. राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कहर पाहायला मिळतोय आणि शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण देखील तापलंय. याच राजकारणात सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात सामना रंगलाय. कर्जतच्या शिबिरानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंडेंनी तोंड उघडायला लावू नका असा इशाराच ठाकरेंना दिला होता. आपल्या कृषी मंत्र्यांनी असं मध्ये जाहीर केलं होतं धनंजय मुंडे की दिवाळीपूर्वी पीक विमा योजनेची अग्रिम रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यात गेली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही. मला तर काय ते नंतर दिसले नाही. दिवाळीमध्ये फटाक्यांचा आवाज ऐकू आला पण मुंडेंचा आवाज कुठे ऐकू नाही आला. त्यांनी कुठे फटाके वाजवले मला काही त्याची माहिती नाहीये. उद्धव ठाकरे साहेबांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे त्यांना शोभणारं नाही. पण आता स्वाभाविक आहे, पायाखालची वाळू सरकल्यानंतर एवढा मोठा माणूस सुद्धा हातबल होतो. त्यामुळं माझ्यासारख्या व्यक्तीवर त्यांनी कृषी मंत्री कुठे आहेत, बांधावर आहेत का कुठे आहेत, काय आहे, आता ते मागच्या 2.5 वर्षाच्या काळात त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काळात एवढा मोठा महामारीचा रोग आल्यानंतर ते कुठं बसून काम करत होते हे उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणतायत की याच्यामध्ये घरात बसून सरकार चालू त्याने आम्हाला काय शिकवलं. ठीक आहे, त्यांनी कुठल्या तरी एका घरात बसावं. धनंजय मुंडेने कुठल्या तरी एका घरात बसावं आणि सांगावं की हे माझं घर आहे आणि तिकडे बसून तरी त्यांनी कारभार करावा. आणि यासोबतच प्राईम टाइम मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.